लाडकी बहीण योजनेसह इतर लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं दिसतंय। या वर्षाअखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा हा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। निवडणूक काळात केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चाललाय। जून अखेरीस 8,55,397 कोटी रुपयांपर्यंत कर्ज पोहोचलं। या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत 24,000 कोटींचं कर्ज राज्य सरकारनं घेतलंय। त्यामुळे 9,42,242 कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता वित्त विभागानं वर्तवली आहे। राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेता येतं, मात्र आतापर्यंत 18% कर्ज घेण्यात आलंय। या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारला कर्जावरील व्याज 64,659 कोटी रुपये द्यावं लागणार आहे। यामुळे लाडकी बहीण योजनेसह इतर लोकप्रिय योजनांच्या घोषणेमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालल्याचं दिसतंय। राज्यावरील कर्जाचा डोंगर 2022-23 6,29,235, 2023-24 7,18,507, 2024-25 8,39,275। विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण यासारख्या खर्चिक लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याचा वारंवार ओझरता उल्लेखही केलाय। आता या योजनांचा बोजा केवळ तिजोरीवरच नाही तर राज्याच्या आर्थिक स्थितीवरही पडू लागल्याचं समोर आलंय। कारण राज्यावर कर्जाचा बोजा सातत्यानं वाढत असून आर्थिक वर्ष संपेपर्यंत 9 ते 10 लाख कोटींपर्यंत हे कर्ज जाईल असा अंदाज आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याची रेवडी म्हणून हेटाळणी केली होती अशा योजनांवर अनावश्यक खर्च होत असल्याचा फटका काही चांगल्या योजनांना बसत असल्याचंही गेल्या काही वर्षात दिसलंय। दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात अडकलेला सापडलेला शेतकरी असताना कर्जमाफीचं निवडणूक आश्वासन महायुतीला पूर्ण करता आलेलं नाही। याशिवाय अनेक योजनांना घरघर लागलेली असतानाच कर्ज आणि त्यावरचं भरमसाठ व्याज याचा ताण राज्याची तिजोरी किती काळ सहन करणार असा प्रश्न निर्माण झालाय। मराठवाड्यात 1.25 लाख महिलांचा लाभ बंद। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे। 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षांवरील 1,33,335 जणांचे अर्ज तपासण्यात आलेत। त्यानंतर 65 वर्षांवरील लाभार्थी महिलांची खोटी कागदपत्र तयार करून लाभ घेतल्याचं उघड झालं। त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय।